इगतपुरी तालुका हा धरणांचा तालुका समजला जातो। इगतपुरी तालुक्यात 12 छोटी मोठी अशी 12 धरणे आहेत आणि गेल्या 8 दिवसांपासून इगतपुरी तालुक्याच्या पाणलोट क्षेत्रात जो पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील धरणे ओसंडून वाहू लागले आहेत। आता आपण आहोत इगतपुरी येथील भावली धरण परिसरात। भावली धरण हे आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास 100% भरले असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून सांडव्यावरून पाणी आता प्रवाहित होऊन वाहू लागले आहे। इगतपुरी तालुक्यासहित हे धरण शहापूर तालुक्याची सुद्धा ताण भागवते, त्यामुळे आता इगतपुरी आणि शहापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे आणि पर्यटकांचा ओढा आता हळूहळू येथे पाहायला मिळणार आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।